नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. जसं की माहिती आहे की रिझल्ट लागला आहे 23 नोव्हेंबरला आणि विजय कोण झाला आहे? महायुतीचा विजय झाला आहे. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय होती की विजयानंतर. तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती. तर हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. तर जसं की विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं आहे, सगळ्यांना माहितीच होतं. आणि मतमोजणी झाली 23 ऑक्टोबरला. डिक्लेअर झालं की राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला आहे म्हणून. तर महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे आणि भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पुन्हा एकदा हे कन्फर्म झालं आहे आणि पुन्हा एकदा हे सरकारने अपडेट दिले आहे. तर महाविकास आघाडीचं अक्षरशः पार झालं असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही पराभूत झाले आहेत. निवडणुकीच्या निकालासंबंधी सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट्स आपण पुढे पाहूयात की काय आहे निवडणुकीची लेटेस्ट न्यूज. तर महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव, असं नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया होती. त्यांनी काय बोलले आहे जेव्हा विजयानंतरच पहिली जी प्रतिक्रिया होती ते काय होती. तर विधानसभा 2024 निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे आणि महायुतीच्या या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि मोदींनी या विजयासाठी महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही मुख्य नेत्यांचं कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात आज विकासाचा विजय झाला असं इथे म्हटले आहेत की महाराष्ट्रात आज विकासाचा विजय झाला आहे आणि महाराष्ट्रात विधानसभांच्या शक्तींचा पराभव झाला आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पण कधी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोदी बोलत होते तेव्हा त्यांनी असं त्यांचं मत व्यक्त केलं आहे. आणि जेव्हा विजय झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप मुख्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं आहे त्यांचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ते विजय झाल्यानंतर ते भाजप मुख्यालयात सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी, स्वतःचं मत मांडण्यासाठी दाखल झाले होते तेव्हा त्यांचं लोकांनी जंगी स्वागत केलं आहे. तर महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 जे अजित पवार काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. तर महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं. राज्य कंगाल केलं अशी आमच्यावर टीका झाली, पण लोकसभेत आम्हाला अपयश मिळालं. आम्ही हे मान्य केलो, त्यातून शिकलो, सावरलो. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आणि विरोधक उताणे पडले. विजयानंतर अजित पवारांनी मानले जनतेचे आभार की लाडकी बहीण याच्यामुळे यश त्यांना आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आहे आणि विरोधक जे असेल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे अजित पवारांनी. तर महायुती भाजपच्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय होती हे आपण पाहूयात. तर संपूर्ण महाराष्ट्र हा मोदींच्या पाठीशी आहे. एक है तो सेफ है या मोदींनी दिलेला नारा महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केला आहे. तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला खूप आशीर्वाद दिले, त्यांचेही आभार मानतो असं त्यांनी म्हटलं. जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं त्या पेज नरेटिव्ह विरोधाच्या लढणाऱ्या राष्ट्रीय संघटनांचाही विजय आहे. विशेषतः महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्यांचा, संतांचा, महाराष्ट्राला एक ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे हे? देवेंद्र फडणवीस यांचे, की लाडक्या बहिणींचेही त्यांनी आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांनीही लाडक्या बहिणींचे आभार मानले होते आणि अजित पवार दादांनीही आत्ता मानले आणि देवेंद्र फडणवीस यांनीही लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मताचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण सगळ्यांना खूप आनंद झाला आहे की सरकार परत आलं आहे आपलं भाजप. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया होती ही. तर अशा ह्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट होती की तुम्हाला माहितीच झालं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले, पुढे आता काय विकास होणार आहे 2025मध्ये हे आपण पाहूयात. आणि सरकार आणखी नवीन आता योजना अजून काढत राहील लाडक्या बहिणींसाठी, तर काढतच राहणार आहे आणि आणखी नवीन अपडेट सरकार देत राहील. त्याच्याबद्दल मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की माहिती देईल. धन्यवाद.